या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर येथील तरुणीची आत्महत्या. पहिली घटना बसवनगर येथे गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी घडली. बसवनगर 13 मैल येथील पल्लवी किसन पवार वय वर्ष 19 या तरुणीने राहत्या घरात लोखंडी पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार पल्लवीचे वडील किसन लालसिंग पवार हे रिक्षा चालक आहेत. शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बसवनगर येथील रिक्षा स्टॉपवर गेले होते. काही वेळानंतर मुलगा संदेशानी कुणाल यांनी त्यांना तातडीने घरी बोलावले. घरी पोहोचल्यावर तिथे झालेली गर्दी पाहून विचारणा केली असता पल्लवीने घराच्या मागील खोलीत गळफास घेतल्याचे समजले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने संदेश पवार आणि रमेश नाईक यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी पल्लवी लोखंडी पाईपला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या सदर घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहेत. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, बसवनगर, 13 मैल. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.